अणुऊर्जा स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारला जाणारा विषय. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सध्या हे क्षेत्र एका मोठ्या बातमीमुळे खूप चर्चेत आहे. चला बघूया काय आहे ही बातमी. ह्या आहेत RM नाचम्मई, अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. 1991 मध्ये NPCIL मध्ये रुजू झालेल्या नाचम्मई आता कैगा स्टेशनच्या मुख्य अधीक्षक आहेत. त्यांना विक्रम साराभाई पुरस्कार आणि तब्बल 3 वेळा NPCIL विशेष योगदान पुरस्कार मिळाला आहे. चला तर मग आता भारतातील प्रमुख अणुऊर्जा केंद्रांवर एक नजर टाकूया. परीक्षेसाठी हे महत्त्वाचं आहे. पहिलं आहे तारापूर, महाराष्ट्रात. लक्षात ठेवा, हे 1969 मधलं भारतातलं सर्वात जुनं केंद्र आहे. पुढचा कुडनकुलम, तामिळनाडू. हे रशियाच्या मदतीने बनलंय आणि क्षमतेने भारतात सर्वात मोठं आहे. आता काकरापार, गुजरात. इथे नुकतंच 700 मेगावॅटचं नवीन युनिट सुरू झालंय. ही ताजी घडामोड आहे. रावतभाटा, राजस्थान. हे केंद्र कॅनडाच्या मदतीने उभारलं गेलं आहे. ही जोडी लक्षात ठेवायला सोपी आहे. कैगा, कर्नाटक. या केंद्राच्या नावावर सलग 941 दिवस चालण्याचा जागतिक विक्रम आहे. कल्पक्कम, तामिळनाडू. यालाच मद्रास ॲटॉमिक पॉवर स्टेशन किंवा मॅप्स असंही म्हणतात. नरोरा, उत्तर प्रदेश. उत्तर भारतातलं हे एक महत्त्वाचं अणुऊर्जा केंद्र आहे. कल्पक्कममध्येच आहे PFBR, म्हणजे फास्ट ब्रीडर रिॲक्टर. हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. चला आता या महत्त्वाच्या केंद्रांची एका नजरेत तुलना करूया. रिव्हिजनसाठी हे सोपं जाईल. परीक्षेसाठी हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. नक्की नोंद करून घ्या, खास करून NPCI आणि भविष्यातले प्रकल्प. तर सुरुवातीला आपण बोललो त्या RM नाचम्मई यांच्या नियुक्तीला इतकं महत्त्व का आहे? कारण अणुऊर्जा क्षेत्रात महिलांचं प्रमाण फक्त 9% आहे. हे क्षेत्र पुरुषप्रधान मानलं जातं. म्हणूनच त्यांची निवड या अत्यंत तांत्रिक क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी एक मोठी झेप आहे. भारत आपली अणुऊर्जा क्षमता वाढवत आहे. मग हे नवीन नेतृत्व भारताच्या ऊर्जा भविष्याला कसा आकार देईल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.